मी हे पुस्तक आजच वाचलं आहे कसं म्हणणार आपण? कसं म्हणणार आपण? मी हे पुस्तक आजच वाचलं आहे. I am reading this book. आय एम रीडिंग दिस बुकचा अर्थ होतो मी हे पुस्तक वाचत आहे. आय एम रीडिंग दिस बुकचा अर्थ होतो मी हे पुस्तक वाचत आहे. मी हे पुस्तक आजच वाचलं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये म्हणायचं मला. Today I read this book. कसं म्हणणार आपण? आय हॅव रीड दिस बुक टुडे. आय हॅव रीड दिस बुक टुडे म्हणजे मी हे पुस्तक आजच वाचलं आहे. आय हॅव रीड दिस बुक टुडे. लक्षात ठेवायचं. आय हॅव रीड दिस बुक टुडे म्हणजे मी हे पुस्तक आजच वाचलं आहे. ओके. तुझ्याजवळ कोणतं पुस्तक आहे? Which book do you have? विच बुक डू यू हॅव? तू त्या पुस्तकाचे किती पाने वाचली आहेस? हाऊ कॅन यू से दॅट इन? How many pages of this book do you read? हाऊ मेनी पेजेस डू यू रीड धिस बुक किंवा दॅट बुक? हाऊ मेनी पेजेस डू यू रीड दॅट बुक? तू त्या पुस्तकाचे किती पाने वाचली आहेस? हाऊ मेनी पेजेस डू यू रीड दॅट बुक? तू त्या पुस्तकाचे किती पाने वाचली आहे? ओके. तुझं ते पुस्तक कुठे आहे? तुझं ते पुस्तक कुठे आहे? कसं म्हणणार आपण? Where is your that book? Where is your book? हा, वेर इज युअर दॅट बुक बरोबर आहे. वेर इज युअर दॅट बुक म्हणजे तुझं ते पुस्तक कुठे आहे? वेर इज युअर दॅट बुक म्हणजे तुझं ते पुस्तक कुठे आहे? ओके. तू पुस्तक वाचतो का? प्रश्नार्थक वाक्य आहे. कसं म्हणणार Do आपण? you read a book? डू यू रीड अ बुक? तू पुस्तक वाचतो का? डू यू रीड अ बुक? ओके. ही बॅग कुणाची आहे? ही बॅग कुणाची आहे? ही बॅग कुणाची आहे? कसं म्हणणार आपण? Who is this bag? हुज धिस बॅग इज. काय म्हणायचं आपल्याला? हुज धिस बॅग इज. हुज धिस बॅग इज. ही पिशवी कुणाची आहे किंवा ही बॅग कुणाची आहे? जसं आपण म्हणताना हा पेन कोणाचा आहे? हुज धिस पेन. म्हणजे हा पेन कोणाचा आहे? हुज धिस पेनचा अर्थ होतो हा पेन कोणाचा आहे. ओके. तू किती दिवसापासून इंग्रजी बोलायचं शिकत आहेस? कसं म्हणणार आपण एखाद्याला? तू किती दिवसापासून इंग्रजी बोलण्याचं शिकत आहेस? कसं म्हणणार आपण? तू किती दिवसापासून इंग्रजी बोलायचं शिकत आहेस? From how many days you learn to speak English? असं म्हटलं तरी चालतं किंवा आपण असं सहज म्हणू शकतो. हाऊ मेनी डेज डू यू लर्न इंग्लिश? हाऊ मेनी डेज डू यू लर्न इंग्लिश? तू किती दिवसापासून इंग्लिश शिकत आहे? हाऊ मेनी डेज डू यू लर्न इंग्लिश? ओके. हाऊ मेनी डेज डू यू लर्न इंग्लिश म्हणजे तू किती दिवसापासून इंग्रजी शिकत आहेस? ओके. लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके. माझं पुस्तक टेबलावर आहे. माझं पुस्तक टेबलावर आहे. हाऊ कॅन यू से दॅट इन इंग्लिश? My book is on the table. हा, माय बुक इज ऑन द टेबल. ओके. लक्षात ठेवायचं आपल्याला. माय बुक इज ऑन द टेबल म्हणजे माझं पुस्तक टेबलावर आहे. फॅन माझ्या डोक्यावर आहे. फॅन माझ्या डोक्यावरती आहे. कसं म्हणणार आपण? Fan is on my head. ऑन द माय हेड नाही म्हणायचं आपण. ऑन द माय हेडचा The अर्थ होतो fan फॅन. is over the head. द फॅन इज ओव्हर माय हेड म्हणायचं आपल्याला. द फॅन इज ओव्हर माय हेड. आपल्या त्या फॅनचं आपलं थोडंसं अंतर दूर आहे. आपल्या डोक्यावर ठेवणं म्हणजे काय डायरेक्ट डोक्यावर चिटकून आहे फॅन आपल्या नाही. ते जर डोक्यावर घेतला तरच म्हणावं लागलं आपल्याला फॅन इज ओव्हर माय हेड. असं डोक्यात घेऊन चाललो आपण. मार्केटमधून फॅन विकत घेतला ना असं डोक्यात घेऊन चाललो त्यावेळेस कोणी जरी विचारलं व्हॉट इज किंवा असं विचारलं व्हॉट इज ऑन युअर हेड? तुझ्या डोक्यावर काय आहे? त्यावेळेस म्हणता येईल द फॅन इज ओव्हर माय हेड. फॅन माझ्या डोक्यावर फॅन आहे. पण इथं काय अंतर त्या फॅनचं आपल्यापेक्षा थोडं उंच आहे. मी खाली बसलेला आहे. फॅन खूप उंच आहे. त्याला माझा हात पुरू शकत नाही. पण थोड्या अंतरावर आहे. डिस्टन्सवर आहे.
तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो द फॅन इज ओव्हर माय हेड. द फॅन इज ओव्हर माय हेड, की फॅन माझ्या डोक्यावर आहे. ओके. तुला चित्रपट पाहायला आवडतो का? तुला चित्रपट Do you पाहायला like to आवडतो? watch movie? हा Do you like हा to watch a movie? हा डू यू लाईक टू वॉच अ मूवी म्हटलं तरी चालतं. डू यू लाईक टू वॉच अ मूवी, तुला चित्रपट पाहायला आवडतो का? तू चित्रपट कधी पाहतो? When do you watch a movie? हा, वेन डू यू वॉच अ मूवी. व्हेरी गुड. वेन डू यू वॉच अ मूवी म्हणजे तू चित्रपट कधी पाहतो. ओके. तुझ्या बॅग मध्ये किती पुस्तके आहेत? How many books in your bag? हाऊ मेनी बुक्स इन युअर बॅग. व्हेरी गुड. हाऊ मेनी बुक्स इन युअर बॅग म्हणजे तुझ्या बॅग मध्ये किती पुस्तके आहेत? मी दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचतो. मी दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचतो. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? Every day, Martin, I read a newspaper. एव्हरी डे आय रीड अ न्यूजपेपर. म्हणजे आपल्याला एव्हरी डे आय रीड अ न्यूजपेपर म्हणजे दररोज मी वर्तमानपत्र वाचतो. एव्हरी डे आय रीड अ न्यूजपेपर म्हणजे दररोज मी वर्तमानपत्र वाचतो. ओके. कुणीतरी माझ्या पाठीमागे उभा आहे. Anyone stand behind me? Someone standing behind me. हा, समवन इज स्टँडिंग बिहाइंड मी. समवन इज स्टँडिंग बिहाइंड मी म्हणजे कुणीतरी माझ्या पाठीमागे उभा आहे. ओके. माझ्यासमोर माझे काका आहेत. माझ्यासमोर माझे काका आहेत. माझ्यासमोर माझे काका आहेत. हाऊ कॅन वी से? हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? माझ्यासमोर माझे काका My आहेत. uncle stand in front of me. My uncle is standing in front of me. My uncle is standing in front of me. माझ्यासमोर माझे काका उभा आहेत. My uncle is standing in front of me. माझ्यासमोर माझे काका उभा आहेत. ओके. तो एक माणूस आहे ज्याने लाल शर्ट घातलेला आहे. तो एक माणूस आहे ज्याने लाल शर्ट घातलेला आहे. हाऊ कॅन वी से दॅट? He is a man who wear a red color shirt. बघा कसं म्हणणार आपण? दॅट इज अ मॅन. तो एक माणूस आहे. दॅट इज अ मॅन हू वेअरिंग अ रेड शर्ट. दॅट इज अ मॅन हू वेअरिंग अ रेड शर्ट. तोच माणूस आहे, तो माणूस आहे ज्याने लाल शर्ट घातलेला आहे. ओके. लक्षात ठेवा. मला हे पुस्तक तू उद्या मला परत कर. मला हे पुस्तक उद्या तू परत कर. मला हे पुस्तक उद्या तू परत कर. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? मला हे पुस्तक उद्या तू परत कर. You return me this book tomorrow. हा, असं म्हणतात. आपण तर फ्युचर टेन्स मध्ये बघितलं तर जमतं. यू विल बी रिटर्न दिस बुक टुमॉरो. ओके. यू विल बी रिटर्न दिस बुक टुमॉरो. तू मला हे पुस्तक उद्या परत कर. ओके. लक्षात ठेवा. तिथे कोण बसलेला आहे? Who is sit there? हु इज सिटिंग देअर. काय म्हणायचं आपल्याला? हु इज सिटिंग देअर म्हणजे तिथे कोण बसलेला आहे? हु इज सिटिंग देअर. मला माहित नाही की तिथे कोण बसलेला आहे. कसं म्हणणार आपण? मला I माहित नाही don't की. know who is sitting there. हा, आय डोंट नो हु इज सिटिंग देअर. आय डोंट नो हु इज सिटिंग देअर. ओके. तू त्यांना विचार की काय पाहिजे आहे. तू त्यांना विचार की काय पाहिजे आहे. You ask to them what they want. हा, यू आस्क
यू आस्क हिम व्हॉट ही वॉन्ट. तू त्यांना विचार का असं देम म्हटलं तरी चालतं. आस्क देम व्हॉट ही वॉन्ट किंवा व्हॉट दे वॉन्ट. आस्क देम व्हॉट दे वॉन्ट, की त्यांना काय पाहिजे. आज त्यांना विचार की त्यांना काय पाहिजे. ओके. कोणीतरी माझ्या घरासमोर खेळत आहे. कोणीतरी माझ्या घरासमोर खेळत आहे. Anyone, someone Someone. playing in front of my house. Someone is playing in front of my house. लक्षात ठेवायचं. इज हेल्पिंग बघा. Someone is playing in front of my house. Someone is playing in front of my house. कोणीतरी माझ्या घरासमोर खेळत आहे. ओके. ओके. त्या गाडीचा कलर कोणता आहे किंवा त्या कारचा कलर कोणता आहे. What is the color of that car? हा, व्हॉट इज द कलर ऑफ दॅट कार. हा, व्हॉट इज द कलर ऑफ दॅट कार बरोबर आहे. व्हॉट इज द कलर ऑफ दॅट कार म्हणजे त्या गाडीचा कलर कोणता आहे. ओके. तुला माझ्याशी बोलायला आवडेल का. Do you like to speak with me? हा, डू यू लाईक टू स्पीक विथ मी किंवा डू यू लाईक टू टॉक विथ मी. डू यू लाईक टू टॉक विथ मी, तुला माझ्याशी बोलायला आवडेल का. ओके. ओके. तू सकाळपासून काय करत आहेस. What do you do since morning? व्हॉट आर यू डुईंग सिन्स मॉर्निंग म्हटलं ते चालतं. व्हॉट आर यू डुईंग सिन्स मॉर्निंग, तू सकाळपासून काय करत आहेस. व्हॉट आर यू डुईंगचा अर्थ तू काय करत आहेस. सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून. व्हॉट आर यू डुईंग सिन्स मॉर्निंग, तू सकाळपासून काय करत आहे. किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो. ओके. हॅव बीन डुईंग, हॅव यू बीन डुईंग सिन्स मॉर्निंग. हॅव यू बीन डुईंग सिन्स मॉर्निंग, सकाळपासून तू काय करत आहेस. त्याला दोन प्रकारे म्हणू शकतो. ओके. लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके. चला आता सोपे सोपे वाक्य घेऊ. आता मला निघावे लागेल. I want to go now. आय वॉन्ट टू गो नाव किंवा जस्ट आय वॉन्ट टू लिव्ह नाव. जस्ट आय वॉन्ट टू लिव्ह नाव, मला आता निघावे लागेल. ओके. जस्ट आय वॉन्ट टू लिव्ह नाव म्हणजे मला आता निघावे लागेल. ओके. तो कोण आहे. Who is he? हु इज Who ही. is he? हा बरोबर आहे. हु इज ही म्हणजे तो कोण आहे. तो कुठे राहतो. Where do he live? वेअर ही लिव्ह असं म्हटलं तर चालतं. वेअर ही लिव्ह, वेअर ही लिव्ह, तो कुठे राहतो. किंवा वेअर डज ही लिव्ह, डू नाही वापरायचं. डू हे यू साठी येतो. वेअर डज ही लिव्ह, काय म्हणणार आपण. वेअर डज ही लिव्ह. वेअर डज ही लिव्ह म्हणजे तो कुठे राहतो. ओके. तुला शाळेत जायचं आहे का. तुला शाळेत जायचं आहे का, कसं म्हणणार आपण. तुला शाळेत जायचं आहे का, कसं म्हणणार आपण. Do you want to go to school? डू यू वॉन्ट टू नाही येणार. तुला शाळेत जायचं पाहिजे असं नाही. तुला वाटतंय का शाळेत, तुला शाळेत जायचं का. डू यू, आपण असंच म्हणू शकतो. डू यू गो टू स्कूल, तुला शाळेत जायचंय का. डू यू गो टू स्कूल, प्रश्नार्थक वाक्य. डू यू गो टू स्कूल म्हणजे तुला शाळेत जायचं का. ओके. तुझ्या शाळेचं, तुझी शाळा इथून किती लांब आहे. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश. How far your school from your house? हा, इथून म्हटलं तरी हिअर म्हणायचं. हाऊ फार युअर स्कूल फ्रॉम हिअर. हाऊ फार युअर स्कूल फ्रॉम हिअर, इथून तुझी शाळा किती लांब आहे. ओके. ठीक आहे. खूप प्रकारे मस्त पैकी सांगणं चालू आहे. आपण असेच रोज वेगवेगळ्या प्रकारे बोलायचं. बाकीचे बोलत नाहीत. ओके. पार्टिसिपेट सर्वांनी व्हायचं आहे. पार्टिसिपेट सगळे बोलायचं आहे. आर्यन बरेच दिवस बोलला नाही, पण आता त्याने सुरुवात केली आहे बोलायला. 2-3 दिवसापासून जास्त बोलतोय तू. 5 दिवसापासून. ओके. ठीक आहे. हीच प्रोग्रेस आपल्याला काय करते, स्पोकन कडे घेऊन जाते. डेली डेली प्रॅक्टिस, डेली डेली कन्व्हर्सेशन केल्याने आपल्यात काय होतं, एक आपल्यात एक
कॉन्फिडन्स निर्माण होतो की आय कॅन स्पीक टू एनीवन इन इंग्लिश. मी कोणाशी आता इंग्लिशमध्ये बोलू शकतो. हा जी मनामध्येची काही तुमच्या भीती असते ती भीती बाहेर काढण्याचं काम हे आपलं कम्युनिकेशन स्किल करत असतं. आणि ज्यावेळेस तुम्हाला गॅरंटी येते की मी 100% आता इंग्लिशमध्ये बोलतोय, मला 100% मी कुणासोबत सुद्धा इंग्लिशमध्ये बोलू शकतो, त्यावेळेस तुम्ही बेधडकमध्ये कुणासोबत सुद्धा इंग्लिशमध्ये बोलू शकता. लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके. फोकस करून थोडंसं स्टडी करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर चला आता जस्ट कन्व्हर्सेशन आता काय करू आपण कन्व्हर्सेशन चालू करूया. कन्व्हर्सेशन मध्ये तुम्हाला जास्त वेळ बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे.